हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथे इंग्रजी शिकाल मराठी भाषेमधून. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण विल बी, वुड बी, कुड बी, मे बी, माइट बी आणि मस्ट बीचा यूज कसा करायचा ते डिटेलमध्ये बघणार आहोत. फ्रेंड्स, या सर्वांसाठी मराठीमध्ये याचा अर्थ आहे असेल, परंतु मराठीमध्ये असेल हा शब्दप्रयोग आला म्हणजे आपल्यासमोर मग प्रश्न निर्माण होतो की या ठिकाणी विल बी वापरायचा, वुड बी वापरायचा, कुड बी वापरायचा, मे बी वापरायचा, माइट बी वापरायचा की मस्ट बी वापरायचा. तर हे जर आपल्याला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण डेली यूजमध्ये, डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये अशाच प्रकारच्या शब्दांचा यूज हा केला जात असतो. अशाच प्रकारच्या शब्दांचा यूज करून आपण डेली सेंटेन्सेस बोलत असतो. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. सो लेट्स बिगिन दिस व्हिडिओ. फ्रेंड्स, विल बी, वुड बी, कुड बी, मे बी, माइट बी, मस्ट बी यांचा यूज हा दोन प्रकारे केला जातो. विदाऊट ॲक्शन व्हर्ब आणि विथ ॲक्शन. म्हणजे यांच्यानंतर जेव्हा आपण विदाऊट ॲक्शनचा सेंटेन्स असेल तर अशा वेळेस मस्ट बी, विल बी यांच्यानंतर जे आहे तर आपल्याला एकतर नाऊन यूज करायचं आहे किंवा ॲडजेक्टिव्ह यूज करायचा आहे किंवा अदर वर्ड्स या ठिकाणी ऑब्जेक्ट येणार आहे. परंतु जेव्हा विथ ॲक्शन आपण बोलत असू तेव्हा यांच्यानंतर म्हणजेच विल बी, वुड बी, कुड बी, मे बी, माइट बी, मस्ट बी नंतर व्हर्बचा यूज आपल्याला करायचा आहे. आता तो कसा करायचा ते आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपण विल बीचा यूज कसा करायचा ते पाहूयात. फ्रेंड्स, विल बीचा यूज हा फ्युचर दर्शवण्यासाठी केला जातो. विदाऊट ॲक्शन, या ठिकाणी कुठलीही ॲक्शन नाही आहे, विल बी नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट येणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण पाहूयात, तो डॉक्टर असेल. आपण फ्युचरविषयी बोलत आहोत की तो डॉक्टर असेल. ही विल बी अ डॉक्टर, ही विल बी अ डॉक्टर. ती दिल्लीत असेल. बघा, फ्युचरविषयी आपण सांगत आहोत की ती दिल्लीत असेल. शी विल बी इन दिल्ली, शी विल बी इन दिल्ली. उद्या यावेळी मी अमेरिकेत असेल. बघा, या ठिकाणी सुद्धा फ्युचर सांगितलं आहे की उद्या यावेळी मी अमेरिकेत असेल, म्हणजे फ्युचरविषयी सांगितलेलं आहे. आय विल बी इन अमेरिका बाय दिस टाईम टुमारो, आय विल बी इन अमेरिका बाय दिस टाईम टुमारो. ती उद्या कॉलेजमध्ये असेल. शी विल बी ॲट कॉलेज टुमारो, शी विल बी ॲट कॉलेज टुमारो. पुढील आठवड्यात ते लंडनला असतील. दे विल बी इन लंडन नेक्स्ट वीक, दे विल बी इन लंडन नेक्स्ट वीक. ती पुढील महिन्यात 20 वर्षाची असेल. शी विल बी 20 years ओल्ड इन द नेक्स्ट मंथ, शी विल बी 20 years ओल्ड इन द नेक्स्ट मंथ. तर हा झाला विदाऊट ॲक्शन, म्हणजे विल बी नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण यूज केलं. आता यानंतर विथ ॲक्शन, म्हणजे विल बी नंतर आता आपण व्हर्बचा आयएनजी फॉर्म यूज करणार आहोत. आणि जेव्हा विल बी नंतर व्हर्बचा आयएनजी फॉर्म यूज केला जाते त्यावेळेस फ्युचर कंटिन्युअस टेन्स तयार होतो. चला काही सेंटेन्सेस आपण बघूयात. आम्ही उद्या यावेळी गावाला जात असू. बघा, या ठिकाणी फ्युचरमध्ये जी ॲक्शन आहे ती चालू असेल तर अशा वेळेस आपल्याला या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. आम्ही उद्या यावेळी गावाला जात असू. वी विल बी गोईंग टू विलेज बाय दिस टाईम टुमारो, वी विल बी गोईंग टू विलेज बाय दिस टाईम टुमारो. मी ब्रेकफास्ट करत असेल. आय विल बी टेकिंग ब्रेकफास्ट, आय विल बी टेकिंग ब्रेकफास्ट. आई उद्या स्वयंपाक करत असेल. मॉम विल बी कुकिंग टुमारो, मॉम विल बी कुकिंग टुमारो. ती नवीन कौशल्य शिकत असेल. शी विल बी लर्निंग न्यू स्किल्स, शी विल बी लर्निंग न्यू स्किल्स. तो प्रवास करत असेल. ही विल बी ट्रॅव्हलिंग, ही विल बी ट्रॅव्हलिंग. यानंतर आता आपण पाहणार आहोत वुड बी. वुड बीचा यूज कसा करायचा. तर वुड बीचा यूज हा मोर पॉसिबिलिटी इन प्रेझेंट, म्हणजे वर्तमान काळामध्ये परंतु अधिक शक्यता दर्शविण्यासाठी, अधिक प्रॉबॅबिलिटी, अधिक पॉसिबिलिटी दर्शविण्यासाठी वुड बीचा यूज हा केला जातो. आता वुड बीचा यूज करत असताना वाक्य जे आहे आपण प्रेझेंटमध्ये शक्यता व्यक्त करत असतो तेव्हा वुड बीचा यूज करायचा असतो. आता हे आपण समजण्यासाठी काही एक्झाम्पल्स पाहूयात, त्यामुळे आपल्याला नेमका याचा यूज कसा होतो ते आपल्या लक्षात येईल. बघा, आता फर्स्ट सेंटेन्स आहे ती आता कॉलेजमध्ये असेल. आता या ठिकाणी कुठल्याही फ्युचरविषयी गोष्ट सांगितलेली नाही आहे, तर आपण सध्या प्रेझेंटमध्ये बोलत आहोत की ती आता कॉलेजमध्ये असेल. मग अशा वेळेस आपल्याला वुड बीचा यूज हा करायचा आहे.
आता वुड बीचा यूज जो आहे विदाऊट ॲक्शन आपल्याला करायचा आहे, म्हणजे वुड बी नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट येणार आहे. सेंटेन्स याप्रमाणे तयार होईल. शी वुड बी ॲट कॉलेज नाऊ. शी वुड बी ॲट कॉलेज नाऊ. तो आता घरी असेल. बघा प्रेझेंटमधली गोष्ट आहे. आपल्याकडे एखादा मित्र आला आणि त्याने विचारला की तो आता कुठं असेल, तर आपण म्हणतो की तो आता घरी असेल. मग त्यावेळेस त्याचं सेंटेन्स तयार होणार आहे ही वुड बी ॲट होम नाऊ. ही वुड बी ॲट होम नाऊ. तो डॉक्टर असेल. ही वुड बी अ डॉक्टर. ही वुड बी अ डॉक्टर. बघा वुड बीचा यूज हा केव्हा करायचा असतो, जेव्हा पॉसिबिलिटी जी आहे ते 70 to 80% असेल. 70 to 80% जेव्हा पॉसिबिलिटी असेल तर त्यावेळेस आपल्याला वुड बीचा यूज हा करायचा आहे. तो आजारी असेल. ही वुड बी सिक. ही वुड बी सिक. ती आता घरी नसेल. शी वुड नॉट बी ॲट होम. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला माहीत आहे की यावेळेस ते घरी नसते, त्यामुळे मग आपण म्हणू शकतो की ती आता घरी नसेल. शी वुड नॉट बी ॲट होम. ते आता खेळाच्या मैदानावर असतील. दे वुड बी ऑन द प्लेग्राऊंड. दे वुड बी ऑन द प्लेग्राऊंड. यानंतर आता वुड बी नंतर व्हर्बचा ING फॉर्म यूज करायचा आहे आणि त्याचा अर्थ जो आहे तर अर्थ पॉसिबिलिटीज व्यक्त करतो आणि किंवा प्रेझेंटमधली पॉसिबिलिटी की प्रेझेंटमध्ये अशी क्रिया घडत असेल, जेव्हा आपण असं बोलतो तेव्हा वुड बीचा यूज हा करायचा असतो व्हर्बच्या ING फॉर्मसोबत. चला काही एक्झाम्पल्स पाहूयात. तो आता TV पाहत असेल. बघा प्रेझेंटमध्ये आपण बोलत आहोत की आपल्याकडे एक व्यक्ती आला आणि त्याने विचारला की अमुक व्यक्ती जो आहे तो आता काय करत आहे, तर आपण मग गेस करून म्हणतो की तो आता TV पाहत असेल, कारण आता तो कुठेही कॉलेजमध्ये गेलेला नाही आहे किंवा बाहेरही नाही आहे, तर यावेळेस तो दररोज TV पाहतो, म्हणून आपण म्हणू शकतो की तो आता TV पाहत असेल. ही वुड बी वॉचिंग TV. ही वुड बी वॉचिंग TV. रोहन खेळत असेल. रोहन वुड बी प्लेइंग. रोहन वुड बी प्लेइंग. आई आता स्वयंपाक करत असेल. मॉम वुड बी कुकिंग. मॉम वुड बी कुकिंग. ती काम करत असेल. शी वुड बी वर्किंग. शी वुड बी वर्किंग. ते लंडनला जात असतील. दे वुड बी गोइंग टू लंडन. दे वुड बी गोइंग टू लंडन. तो मीटिंग अटेंड करत असेल. ही वुड बी अटेंडिंग द मीटिंग. ही वुड बी अटेंडिंग द मीटिंग. यानंतर आता आपण कुड बीचा यूज कसा करायचा ते पाहूयात. कुड बीचा यूज विदाऊट ॲक्शन करायचा आहे, म्हणजेच कुड बी नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट येणार आहे. आणि कुड बीचा यूज जो आहे तो दोन प्रकारे केला जातो. म्हणजे कुड बी जो आहे पॉसिबिलिटी दर्शवितो, परंतु प्रेझेंट आणि फ्युचरमधली पॉसिबिलिटी कुड बीचा यूज करून दर्शविले जाते. काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात. तो आजारी असेल किंवा तो आजारी असू शकतो. बघा कुड बीचा यूज आपल्याला केव्हा करायचा आहे, जेव्हा पॉसिबिलिटी जी आहे ती 60% असेल. यात आपण पाहिलं की वुड बीचा यूज आपल्याला केव्हा करायचा आहे, जेव्हा पॉसिबिलिटी जी आहे ती 70 to 80% असेल. म्हणजे 70 to 80% जेव्हा आपण शुअर असू एखाद्या गोष्टीविषयी, तेव्हा आपल्याला वुड बीचा यूज करायचा आहे. आणि जेव्हा आपण 60% शुअर असू तर त्यावेळेस आपल्याला कुड बीचा यूज करायचा आहे. ती घरी नसेल. शी कुड नॉट बी ॲट होम. शी कुड नॉट बी ॲट होम. ती यावेळी व्यस्त असतील. दे कुड बी बिझी ॲट दिस टाईम. दे कुड बी बिझी ॲट दिस टाईम. तो शिक्षक असेल किंवा तो शिक्षक असू शकतो. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याकडे येताना आपण त्याला बघितलं, त्याच्या हाती पुस्तक आहे, डस्टर आहे, चॉक आहे, यावरून आपण गेस करतो की तो शिक्षक असू शकतो. ही कुड बी अ टीचर. ही कुड बी अ टीचर. त्याने काळा कोट घातलेला आहे. तो वकील असू शकतो. ही हॅज वॉर्न अ ब्लॅक कोट. ही कुड बी ॲन ॲडव्होकेट. ही हॅज वॉर्न अ ब्लॅक कोट. ही कुड बी ॲन ॲडव्होकेट. यानंतर कुड बीचा दुसरा यूज आहे. कुड बी नंतर व्हर्बचा ING फॉर्म यूज करायचा आहे विथ ॲक्शन. म्हणजे या ठिकाणी ॲक्शन व्हर्ब आपल्याला असणार आहे. ती अभ्यास करीत असेल. शी कुड बी स्टडिंग. शी कुड बी स्टडिंग. राम क्रिकेट खेळत असेल. राम कुड बी प्लेइंग क्रिकेट. राम कुड बी प्लेइंग क्रिकेट. अजय तिला मदत करत असेल. अजय कुड बी हेल्पिंग हर. अजय कुड बी हेल्पिंग हर.
सामना चालू असेल, द मॅच कुड बी गोईंग ऑन. द मॅच कुड बी गोईंग ऑन. ते यावेळी फोनवर बोलत असतील, दे कुड बी स्पीकिंग ऑन द फोन. दे कुड बी स्पीकिंग ऑन द फोन. तो येत असेल, ही कुड बी कमिंग. ही कुड बी कमिंग. यानंतर मे बीचा यूज कसा करायचा ते आपण पाहूयात. मे बीचा यूज हा पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी केला जातो. जेव्हा पॉसिबिलिटी ही 50% असेल, अर्थात 50-50 जेव्हा असेल, तर त्यावेळेस आपण मे बीचा यूज करायचा आहे. आणि ज्यावेळेस 50%पेक्षा थोडी जास्त पॉसिबिलिटी असेल, त्यावेळेस आपल्याला यूज करायचा आहे कुड बी. आणि त्यापेक्षाही थोडी पॉसिबिलिटी जास्त असेल, तेव्हा आपल्याला यूज करायचा आहे वुड बी. जेव्हा आपण 50% शुअर असू की असं असूही शकते किंवा नसूही शकते, त्यावेळेस आपण मे बीचा यूज हा करायचा आहे. सुरुवातीला मे बीचा यूज आपण विदाऊट ॲक्शन पाहूयात. म्हणजे मे बी नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट येणार आहे. तो आता घरी असेल, ही मे बी ॲट होम. ही मे बी ॲट होम. तर डॉक्टर असेल, ही मे बी अ डॉक्टर. ही मे बी अ डॉक्टर. ते यावेळी पार्कमध्ये असतील, दे मे बी इन द पार्क ॲट दिस टाईम. दे मे बी इन द पार्क ॲट दिस टाईम. तो आला नाही, तो आजारी असेल, ही डिड नॉट कम. ही मे बी सिक. ही डिड नॉट कम. ही मे बी सिक. राम अजून आला नाही, तो रस्त्याने येत असेल, राम डिड नॉट कम एट. ही मे बी ऑन द वे. राम डिड नॉट कम एट. ही मे बी ऑन द वे. हे पुस्तक महाग असेल, दिस बुक मे बी एक्सपेन्सिव्ह. दिस बुक मे बी एक्सपेन्सिव्ह. यानंतर मे बीचा नेक्स्ट यूज आहे, मे बी नंतर व्हर्बचा ING फॉर्म आपल्याला यूज करायचा आहे. ते घरी जात असतील, दे मे बी गोईंग होम. दे मे बी गोईंग होम. तो काम करत असेल, ही मे बी वर्किंग. ही मे बी वर्किंग. तो मैदानावर खेळत नसेल, ही मे नॉट बी प्लेइंग ऑन द ग्राउंड. ही मे नॉट बी प्लेइंग ऑन द ग्राउंड. ती TV पाहत असेल, शी मे बी वॉचिंग TV. शी मे बी वॉचिंग TV. तो नवीन भाषा शिकत असेल, ही मे बी लर्निंग अ न्यू लँग्वेज. ही मे बी लर्निंग अ न्यू लँग्वेज. पायल मीटिंग अटेंड करत असेल, पायल मे बी अटेंडिंग द मीटिंग. पायल मे बी अटेंडिंग द मीटिंग. यानंतर आता आपण माईट बीचा यूज कसा करायचा ते पाहणार आहोत. माईट बीचा यूज हा लेस पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी होतो. जेव्हा पॉसिबिलिटी ही खूप कमी असेल, अर्थात 10 ते 20% शुअर आपण एखाद्या गोष्टीविषयी असू, तेव्हा आपल्याला माईट बीचा यूज हा करायचा आहे. तर सुरुवातीला आपण फर्स्ट यूज पाहणार आहोत विदाऊट ॲक्शन. म्हणजे माईट बी नंतर डायरेक्ट या ठिकाणी ऑब्जेक्ट येणार आहे. तो कदाचित घरी असेल, ही माईट बी ॲट होम. म्हणजे जवळ शक्यता फारच कमी आहे, जवळजवळ नसल्यासारखी आहे. तर अशा वेळेस आपण माईट बीचा यूज हा करत असतो. तो कदाचित घरी असेल, ही माईट बी ॲट होम. ही माईट बी ॲट होम. तो कदाचित डॉक्टर असेल, ही माईट बी अ डॉक्टर. ही माईट बी अ डॉक्टर. ते यावेळी कदाचित पार्कमध्ये असतील, दे माईट बी इन द पार्क ॲट दिस टाईम. दे माईट बी इन द पार्क ॲट दिस टाईम. ते कदाचित पुण्याला असतील किंवा ते कदाचित पुण्यात असतील, दे माईट बी इन पुणे. दे माईट बी इन पुणे. मी त्यावेळी कदाचित प्रवासात असेल, आय माईट बी इन द ट्रॅव्हलिंग. आय माईट बी इन द ट्रॅव्हलिंग. तो कदाचित ऑफिसात असेल, ही माईट बी ॲट द ऑफिस. ही माईट बी ॲट द ऑफिस. यानंतर माईट बी नंतर आपल्याला व्हर्बचा ING फॉर्म यूज करायचा आहे. तो कदाचित पुण्याला जात असेल, ही माईट बी गोईंग टू पुणे. ही माईट बी गोईंग टू पुणे. ती कदाचित स्वयंपाक करत असेल, शी माईट बी कुकिंग. शी माईट बी कुकिंग. ते कदाचित ऑफिसमध्ये काम करत असतील, दे माईट बी वर्किंग इन द ऑफिस. दे माईट बी वर्किंग इन द ऑफिस. यानंतर आता आपण मस्ट बीचा यूज कसा करायचा ते बघणार आहोत. मस्ट बीचा यूज हा स्ट्रॉंग पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी केला जातो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीविषयी 100% शुअर असू, तर तेव्हा अशा वेळेस आपल्याला मस्टचा यूज हा करायचा आहे. तो आता घरीच असेल, आपल्याला
100% आपण शुअर आहोत की तो घरीच असेल, तर अशा वेळेस आपण मस्ट बीचा यूज हा करणार आहोत. तो आता घरीच असेल, ही मस्ट बी ॲट होम, ही मस्ट बी ॲट होम. तो डॉक्टरच असेल, ही मस्ट बी अ डॉक्टर, ही मस्ट बी अ डॉक्टर. ते यावेळी पार्कमध्येच असतील, तिला नक्की भूक लागलेली असेल, शी मस्ट बी हंग्री, शी मस्ट बी हंग्री. राम नक्की व्यस्त असेल, राम मस्ट बी बिझी, राम मस्ट बी बिझी. ती नक्की 16ची असेल, शी मस्ट बी 16, शी मस्ट बी 16. यानंतर मस्टचा दुसरा यूज आहे विथ ॲक्शन, म्हणजेच मस्ट बी नंतर आपल्याला व्हर्बचा आय एन जी फॉर्म यूज करायचा आहे. ती नक्की जेवण करत असेल, शी मस्ट बी इटिंग द फूड, शी मस्ट बी इटिंग द फूड. तो नक्की बसने येत असेल, शी मस्ट बी कमिंग बाय बस, शी मस्ट बी कमिंग बाय बस. रोहन नक्की तिला मदत करत असेल, रोहन मस्ट बी हेल्पिंग हर, रोहन मस्ट बी हेल्पिंग हर. ते मीटिंग अटेंड करत असतील, दे मस्ट बी अटेंडिंग द मीटिंग, दे मस्ट बी अटेंडिंग द मीटिंग. ती जेवण बनवत असेल, शी मस्ट बी कुकिंग द फूड, शी मस्ट बी कुकिंग द फूड. प्रिया आता खेळत असेल, प्रिया मस्ट बी प्लेइंग, प्रिया मस्ट बी प्लेइंग. बघा, या सेंटेन्समध्ये आपण प्रेझेंटमध्ये बोलत आहोत की प्रिया आता नक्की खेळत असेल. फ्युचरमध्ये आपण बोललेलं नाही, आपण प्रेझेंटमध्ये बोलत आहोत. प्रिया आता खेळत असेल, प्रिया मस्ट बी प्लेइंग. यानंतर आता आपण रिव्हिजन करणार आहोत. फ्रेंड्स, यामध्ये तो घरी असेल हे सेंटेन्स आपण 6 प्रकारे बोलू शकतो, परंतु इंग्लिशमध्ये जेव्हा तो घरी असेल हे आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे असेल तर ते सेंटेन्स कोणत्या सिच्युएशनमध्ये बोलल्या गेले त्यावर डिपेंड आहे की ते ट्रान्सलेट कसं करायचं. बघा, तो घरी असेल हे जर आपण फ्युचरविषयी बोलणार असो किंवा फ्युचर विषयी आपण बोललेलं असेल हे वाक्य, तर ते आपण विल बीचा यूज करून म्हणायचं आहे, ही विल बी ॲट होम, ही विल बी ॲट होम. आणि ज्यावेळेस आपण वर्तमान काळामध्ये या सेंटेन्सचा यूज करणार असू की तो आता घरी असेल, म्हणजे प्रेझेंटमध्ये जेव्हा आपण सांगणार आहोत की तो आता घरी असेल आणि आपण जर 70 to 80% शुअर असू तर त्यावेळेस वुड बीचा यूज करायचा आहे, ही वुड बी ॲट होम. आणि ज्यावेळेस आपण 60% शुअर असू तेव्हा आपल्याला यूज करायचा आहे कुड बी, ही कुड बी ॲट होम. आणि जेव्हा 50-50ची कंडिशन असेल तर त्यावेळेस आपण यूज करायचा आहे मे बी, ही मे बी ॲट होम. म्हणजे तो घरी असूही शकतो आणि नसूही शकतो. त्यावेळेस 50-50 ज्यावेळेस सिच्युएशन असेल, कंडिशन असेल तर त्यावेळेस मे बीचा यूज करायचा आहे, ही मे बी ॲट होम. आणि ज्यावेळेस पॉसिबिलिटी जी आहे ती खूपच कमी असेल, जवळजवळ नसल्यासारखी असेल, 20%, 10%, 25% असेल, तर अशा वेळेस आपण माईट बीचा यूज हा करायचा आहे, ही माईट बी ॲट होम. तो कदाचित घरी असेल, ही माईट बी ॲट होम. आणि ज्यावेळेस आपण 100% शुअर असू तर त्यावेळेस आपल्याला यूज करायचा आहे मस्ट बी, ही मस्ट बी ॲट होम. तो घरीच असेल. तो घरी जात असेल. बघा, एक सेंटेन्स आहे, तो घरी जात असेल. हे जेव्हा आपण फ्युचरविषयी बोलू तेव्हा आपल्याला यूज करायचा आहे विल बी, ही विल बी गोईंग होम. तो घरी जात असेल. आणि ज्यावेळेस आपण प्रेझेंटमध्ये त्याचा यूज करणार असू तर त्यावेळेस आपल्याला 70 to 80% जेव्हा आपण शुअर असू तेव्हा यूज करायचा वुड बी, ही वुड बी गोईंग होम. आणखी कमी शुअरिटी असेल तर कुड बीचा यूज करायचा आहे, ही कुड बी गोईंग होम. तो घरी जात असेल. 50% शुअर असू त्यावेळेस यूज करायचा आहे मे बी, ही मे बी गोईंग होम. आणि जवळजवळ पॉसिबिलिटी नसेल त्यावेळेस यूज करायचा आहे माईट बी, ही माईट बी गोईंग होम. तो कदाचित घरी जात असेल. आणि 100% जर आपण शुअर असू तर त्यावेळेस यूज करायचा आहे मस्ट बी, ही मस्ट बी गोईंग होम. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण विल बी, वुड बी, कुड बी, मे बी, माईट बी आणि मस्ट बीचा यूज कसा करायचा ते डिटेलमध्ये बघितलेलं आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. गुड बाय अँड टेक केअर.